वा, कारण आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये उपस्थित सर्वच मायबाप प्रेक्षकांचा मी या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. गोलंदाज मिथुन जे आपल्याला पाहायला मिळतात, हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली, निलेशजी कोही यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेसाठी चेंडू देखील पुरस्कृत केले गेलेत. आपण केलेल्या सहकार्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. मिथुनजी यांचा हा बॉल पुन्हा एकदा कल्पकता भरलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. सुरुवातीला आक्रमण पाहिले, परंतु त्यानंतर संयम. त्यानंतर या विभागातील ज्येष्ठ नागरिक आदरणीय शंकरराव डोंगरे साहेब यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालं. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी कंप्लीट होतो आणि एक ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम राम योद्धा या टीमच्या धावफलकावरती धावसंख्या जर आपण पाहिली ना तर बिनगडी बाद 10 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये स्ट्राईक पासून वंचित होता सलामीवीर बॅट्समन प्रज्ञेश, परंतु त्यानंतर सेकंड स्पेल जसं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर 6 बॉल नंतर त्याला स्ट्राईक मिळाली. जीवनामध्ये ज्यावेळेस संधी तुमच्या आयुष्यामध्ये येत असते त्यावेळेस त्या संधीचं सोनं करण्यासाठी तुम्हाला भरपूर प्रयत्न हे मात्र करावे लागतात आणि सध्याच्या घडीला प्रज्ञेशला देखील तसाच काहीतरी एक नवा प्रयत्न या मॅचमध्ये करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 10 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाला. स्पेल नंबर 2 साठी गोलंदाज रविकांत वाघ. रविकांत यांना एक नवी क्रांती घडवावी लागेल. या मॅचमध्ये धावा रोखाव्या लागतील, विकेट प्राप्त करावे लागतील, परंतु त्यासाठी चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने मात्र गोलंदाजी करावी लागेल. हलक्या हाताने दिशा दिली. 1 रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 11 रन सध्याच्या स्थितीला धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1-1 रनने धावफलकाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न, परंतु गती वाढवण्यासाठी चौकार मारावे लागतील. या मोमेंटला फटका फसलाय आणि विकेट क्रमांक पहिला OUT फलंदाज प्रज्ञेश मात्र बाद होताना पाहायला मिळतोय. टीम रामयोद्धा या टीमला हा पहिला धक्का. डीजे प्लीज. विकेट क्रमांक 1 गमावल्यानंतर नवीन बॅट्समन मिस्टर सोनी आपल्याला पाहायला मिळतात. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल डिक्लेअर स्वरूपामध्ये. 1 धाव या ठिकाणी ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल, कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो, जास्तीत जास्त धावा त्याच्या बॅटमधून येत असतात, त्यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं ही भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण असते आणि तीच भूमिका सध्याच्या घडीला बॅट्समन सोनी यांना मात्र जरूर साकारावे लागेल. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. टीम राम योद्धा या टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना लेगस्टिकच्या बराचसा बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. अशा धावा मात्र गोलंदाज रविकांत यांना मात्र जरूर रोखाव्या लागतील, कारण सेकंड इनिंगमध्ये ज्यावेळेस तुम्ही टार्गेट चेस करण्यासाठी जाल ना त्यावेळेस याच धावा कधी कधी तुम्हाला कठीण दिशेने घेऊन जाऊ शकतात. याच धावा कधी कधी तुम्हाला पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात. म्हणून अशा धावा रोखणं ही भूमिका ॲज अ बॉलर म्हणून तेवढीच महत्त्वपूर्ण असेल. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोचा वेध घेतल्यानंतर स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये एक चांगली क्रांती घडवत असताना गोलंदाज रविकांत सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतात. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, चौकार लगावण्यापासून आतापर्यंत रोखले गोलंदाज रविकांत यांचं कौतुक करावं लागेल, कारण जो विश्वास दाखवला आहे आपल्या टीमने तो विश्वास कुठेतरी सार्थ ठरवत असताना सध्याच्या स्थितीला या मॅचमध्ये ते आपल्याला पाहायला मिळतात. लोअर फुल टॉस होता, फटका फसलाय की काय,
पंचांचा इशारा काय येईल? मागे या. सर्व खेळाडूंना विनंती आहे, सर्व खेळाडूंना विनंती आहे, बाकीच्या टीमच्या प्लेयर्सनी मागे उभे राहा. चौकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि या चौकाराच्या साहाय्याने चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. अंपर्स रिव्ह्यू सक्सेस त्यांचा राहणार आहे, पण तो चौका आहे. ओके चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि ठीक आहे, चलो चालू करो, मॅच चालू करो. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते आणि 2 ओव्हर समाप्तीनंतर सर डीजे 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 कॅमेरामॅन जो लेग साईडचा जरा विनंती आहे, तिथे तू पूर्ण कव्हर कर, फक्त कव्हर करा तेवढं, कारण की वादावाद नको, शेवटचा दिवस आहे. धन्यवाद. दोन्ही कॅमेरामॅन, दादा मेन कॅमेरामॅन लक्ष ठेवा जरा. चला पंचांचा निर्णय अंतिम राहील, दोन्ही संघांना विनंती आहे, वादावाद करू नका. चौकाराच्या साह्याने आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. स्पेल नंबर 3 प्रशांत पडवळ आपल्याला पाहायला मिळतील. पहिला बॉल लॉफ्ट केलाय, बॉटमॅनचा चांगला वापर केला. बॅट्समन प्रसादने ज्या प्रकारे हा स्ट्रोक त्याने खेळला, एका रनच्या साह्याने आतापर्यंत 20 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक धावांसाठी आज संघर्ष मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला राम योद्धा या टीमच्या दरम्यान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पोलर लेनचा बॉल होता, लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर होतं. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 21, 21 रन. पावसाच्या एक थेंबापासून ज्या प्रकारे मोठं तळ साचलं जातं, झाडावरच्या एक फुलाने मोठा पुष्पहार निर्मित केला जातो. क्रिकेटमध्ये देखील एक रनने तुम्ही धावफलक तर जरूर वाढवू शकता, परंतु त्याला गती देण्यासाठी तुम्हाला चौकारांची आतिषबाजी मात्र जरूर करावे लागेल. या मॅचमध्ये आज मोठ्या संख्येने या प्रभागातील सर्वच मायबाप प्रेक्षकांची अफलातून गर्दी आपल्याला पाहायला मिळते. आजही मायबाप प्रेक्षक गर्दी आहेत, म्हणूनच ही गर्दी खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं ते यश आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत अजूनही शिल्लक आहे या ओव्हरमधला.
नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय विवेकजी पाटील साहेब यांचं आगमन देखील या ठिकाणी होतं. त्यांच्या समेत आदरणीय गोलब साहेब यांची उपस्थिती देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. टीमची धावसंख्या 22. विवेकजी पाटील साहेब यांचं आगमन देखील या स्पर्धेच्या निमित्ताने होते. गोलब साहेब यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. देवीदास बोगुरे साहेब यांचं आगमन देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतात. राकेशजी काजोळकर यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय, परंतु तेवढीच ताकदीची फिल्डिंग प्रशांत कोई यांच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. नावामध्ये प्रशांत यांच्या शांतता आहे, परंतु खेळ मात्र आक्रमकतेचा त्यांनी दाखवला. ज्या प्रकारे बॉल स्टॉप करण्यासाठी हृदयाच्या जीवाच्या आकांताने त्यांनी मात्र प्रयत्न केले आणि तो प्रयत्न देखील सफल होताना आपल्याला पाहायला मिळालं. निखिलजी काजोळकर आलेत स्पेल नंबर 4 साठी. क्रिकेटमध्ये स्लॉगिंग डेट ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट असतात. त्यांनी या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा तुम्हाला जमवायच्या असतात. तर चला नेक्स्ट मॅच ट्रिपल आर चॅलेंजर्स आणि इंडी लायन्स. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची. ट्रिपल आर चॅलेंज आणि इंडी लायन या मोमेंटला आपण पाहू शकतोय. सेफ झोनमध्ये बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल. 25 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. टीमची धावसंख्या आतापर्यंत 25. अजूनही शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग. या मोमेंटला काय घडलंय? अति घाई संकटात नाही आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये मिस्टर सोनी या ठिकाणी होतील बाद. आणखीन एक धक्का.
स्ट्रोक चांगला आहे परंतु या क्षणाला फलंदाज फसला आणि प्रसाद सुर्वे होईल बाद. सध्याच्या घडीला एक चांगली युक्ती त्यांना दाखवावी लागेल या मॅच मध्ये, कारण जीवनामध्ये शक्तीपेक्षा युक्ती भरपूर महत्वपूर्ण असते. या मोमेंटला नो बॉलचा इशारा आलाय, नो बॉलचा इशारा आलाय. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 28 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा बॉल आणखीन एक नो बॉल, अशा धावा निखिलला रोखाव्या लागतील. 29. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच रन. शेवटचा अंतिम बॉल. 30 रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल. 30 रन. टार्गेट सेट करणारा बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील निखिल. निखिलचा हा बॉल. या शेवटच्या बॉलवर ज्या फटक्याची प्रतीक्षा होती ती प्रतीक्षा संपली. 34 रन होतात आणि 35 रनचं टार्गेट. तर चला नेक्स्ट मॅच चा टॉस या ठिकाणी केला जाईल. दोन्ही टीमचे कर्णधार कृपया करून आपण टॉस साठी या. तत्पूर्वी केला जाईल. चला डीजे मास्टर बमुरे साहेब यांचा शुभ सन्मान. त्यानंतर आदरणीय विवेकजी पाटील कल्पेश वाडेकर यांच्या शुभ हस्ते बमुरे साहेब यांचा शुभ सन्मान, बगोरे साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर मी अभिजित बोर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय उद्योजक विवेकजी पाटील साहेबांचा सन्मान देखील आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. अभिजितजी बोर. त्यानंतर अभि कापसे यांना आम्ही विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सोनबा गोलप यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. 35 रनचं टार्गेट. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये निखिल आणि अजित.
चला दिलीपजी यादव यांच्या शुभ हस्ते संजयजी सकपाय संजयजी सकपाय यांचा देखील शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. चला थोडीशी शांतता राखा. 35 रनचं लक्ष. या मोमेंटला यू मिस आय विल डेफिनेटली हिट. गुल 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 दांडी गुल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेट गमावलाय. पहिला मोठा धक्का. थँक्यू. त्यानंतर मी निरंजनजी यांना विनंती करेन की निरंजनजी आपल्या शुभ हस्ते आदरणीय भोजमलजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान. निरंजनजी यांच्या शुभ हस्ते आदरणीय भोजमलजी पाटील साहेब यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर अविनाशजी डुकरे यांना मी विनंती करू की आपल्या शुभ हस्ते सचिनजी पोय यांचा सन्मान. सचिनजी पोय यांचा देखील सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जाईल. सचिनजी पोल यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर शुभमजी देडे यांच्या शुभ हस्ते आनंदजी आलव साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आनंदजी आलव यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. 1 रन आतापर्यंत होते. अजूनही 34 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. या बॉलवर लॉफ्ट केलाय. रनआउटची संधी फेकी थोडीशी गचाळ झाली. याचा पुरेपूर फायदा मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमला. त्यानंतर नालंदा सोसायटीचे सचिव आदरणीय नितीनजी डुबरे साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. तर मी निरंजन दादा यांच्या शुभ हस्ते आज सन्मान या ठिकाणी केला जाईल. हलक्या हाताने दिशा दिली. 1 रन ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. त्यानंतर सिद्धेश गायकवाड यांच्या शुभ हस्ते बाळासाहेब इंगे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर सुमितजी सनस यांना मी विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आदरणीय बारवे काका यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. फटका फसलाय. बॅट्समन होईल बाद. आणखीन एक धक्का. गोलंदाज सज्ज होत आहेत. आनंदजी आलव साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. स्ट्रोक चांगला आहे. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगला प्रयत्न. 1 ओव्हरचा खेळ झाला. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 2 गडी बाद 4 रन अशी स्थिती. समीकरण बदलले. 18 बॉलमध्ये करायचे आहेत आता मात्र 31 रन.
गोलंदाज सोनी जी आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतात. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. 5 रन आतापर्यंत होतात. ट्रिपल आर या टीमने टॉस जिंकल्याने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जाईल पुन्हा एकदा. तर श्रीमंत योगी सेक्टर 16A या सोसायटीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आम्ही या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आपण अनेक उपक्रम पाहिले आणि त्याचा श्रीमंत योगी प्रतिष्ठानचे संपूर्ण पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचा आम्ही सेक्टर 18 प्रीमियर लीग 2026 या 7व्या पर्वात सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. तर मी कल्पेश वाडेकर यांना विनंती करेन की श्रीमंत योगी प्रतिष्ठान या प्रत्येक पदाधिकाऱ्याचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. तर मी रुपेशजी यादव यांना देखील विनंती करेन. येत्या 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि जयंतीनिमित्त एक मोठी क्रीडा स्पर्धा श्रीमंत योगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपल्या भेटीस येताना आपल्याला पाहायला मिळेल. हॅलो, झावरे काकांना विनंती आहे स्टेजवर स्थानापन्न व्हा. सोनवणे काकांना सुद्धा विनंती आहे स्टेजवर स्थानापन्न व्हा. संपूर्ण श्रीमंत योगी प्रतिष्ठानचा मी मनपूर्वक आभार व्यक्त या ठिकाणी करतोय की आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात. त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून आपलं देखील मनपूर्वक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अशा धावा राम योद्धा या टीमच्या गोलंदाजांना रोखाव्या लागतील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. लेग स्टिकच्या बराचसा बाहेर आणखीन एक व्हाईट बॉल सध्याच्या स्थितीला आपल्याला पाहायला मिळतात. 8 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. 16 बॉलमध्ये 27 रन पूर्ण करायचे आहेत. लक्ष्य थोडंसं दूर आहे, परंतु जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट अशक्य नाही. जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील ना, जिद्द चिकाटी तुमच्याकडे असेल तर यश प्राप्ती देखील तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये घडवू शकता. सध्याच्या स्थितीला देखील तेच धैर्य डोळ्यासमोर ठेवून एक चांगला खेळ मात्र करायचा आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 3 बॉलचा खेळ झालाय. तर आदरणीय अनिलजी डावकर साहेबांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आणखीन एक व्हाईट बॉल, दिशा भरकटली. कॉन्फिडन्स थोडासा ढासळला आहे सध्याच्या घडीला गोलंदाजाचा. आदरणीय अशोकजी सोनावणे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने दिशा दिली. टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 रन. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. दोन बॉलमध्ये जर 2 चौकार आले तर एक समाधानकारक स्कोर आपल्याला पाहायला मिळू शकतो. हलक्या हाताने दिशा दिली.
परंतु या क्षणाला डिक्लेअर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव ॲड होते. टीमची धावसंख्या टोटल 12 रन. शेवटचा अंतिम बॉल अजूनही शिल्लक आहे. बारा रन आतापर्यंत होतात. शेवटचा अंतिम बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला. लाईन मिस केली. पाहता 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट होतोय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 12 रन. लक्ष थोडंसं दूर होत असताना आपल्याला पाहायला मिळते. राजू शिर्के आलेत गोलंदाजीसाठी. राजेश शिर्के आदरणीय शंकरजी धनावडे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय. शेवटचे 12 बॉल 23 रनची गरज आहे. 12 बॉल 23ची गरज. प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी गाठावी लागेल. नो बॉलचा इशारा त्यावर दिले हे प्रतिउत्तर. या मॅचमध्ये एक कमबॅक करण्याचा प्रयत्न. 1+1 टोटल 2 रन या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच बॉल आलाय. शालेय जीवनामध्ये आपण 2चा पाडा वहीवर रेकटला, मनामध्ये ताईत केला, परंतु सध्याच्या घडीला प्रति बॉलमध्ये 2 रनची सरासरी. लाईव्ह वाला बॉल आलाय. लाईव्ह वाला मेन कॅमेरा बॉल आलाय. वाईट ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. यस, इट इज अ नो बॉल. आदरणीय भोजमलजी पाटील साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. नो बॉलचा इशारा आलाय. आणखीन एक नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चला 16 रन आतापर्यंत होतात. 12 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 19. नो बॉलचा इशारा, परंतु या क्षणाला No+1 टोटल 2 रन देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला हिटमॅन वॉरियर्स संघ मात्र हिटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. चला बाहेरून कुणी बोलू नये, आम्ही विनंती करू प्रत्येकाला. सर्वांनी एन्जॉय करा. एन्जॉय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. गोलंदाजामध्ये बदलाव केला. गिरीश कांबळे आपल्याला पाहायला मिळतील. फुल टॉस होता, परंतु या क्षणाला प्रयत्न तर जरूर चांगला केलाय. दोन्ही टीमना उत्साह वाढवण्याचा प्रयत्न मायबाप प्रेक्षक करतायत सध्याच्या स्थितीला. या मोमेंटला फटका फसलाय. बॅट्समन होईल विकेट.
बॅकअप चांगलं मिळालं, परंतु चांगला प्रयत्न शक्ती यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. गोलंदाज गिरीश आपल्याला पाहायला मिळतात. मॅचमध्ये रोमांचकपणा निर्माण झालाय. पैसा वसूल सामना मायबाप प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रयत्न चांगला आहे शक्ती यांचा. चांगली युक्ती ते दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सात बॉलमध्ये करायच्यात 15 रन. हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे. जर या बॉलमध्ये एखादा चौकार आला तर कुठेतरी थोडासा दबाव मात्र कमी होताना आपल्याला पाहायला मिळू शकतो हिटमॅन वॉरियर्स या टीमचा. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. येस, इट इज अ वाईट बॉल. 21 रन. या मोमेंटला लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर होतं, परंतु या क्षणाला टीमची धावसंख्या आतापर्यंत 22 रन. 22 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सहा बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 13 रन. सलग 6 बॉलमध्ये करायच्या त्या म्हणजे 13 रन. 6 बॉल 13ची आवश्यकता आहे गोलंदाजीसाठी. शक्ती शर्मा आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये सूरज. गोलंदाज सज्ज होत आहे. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. शेवटचे 5 बॉल आणि 12 रनची गरज अजूनही आहे. 5 बॉलमध्ये करायचे आहेत त्या म्हणजे 12 रन. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ स्ट्रोक. लाजवाब झापूक झुपूक कमबॅक. मिळते. जर या बॉलवर एखादा चौकार आला ना तर या सामन्यामध्ये पूर्णपणे एक नवा ट्विस्ट येताना आपल्याला पाहायला मिळू शकतो. मायबाप प्रेक्षकांची उत्कंठा लागली की ही मॅच कोणता संघ जिंकेल प्रश्नचिन्ह सध्याच्या घडीला निर्माण झालंय त्यांच्या समोर. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय. रनआउटची संधी, परंतु या क्षणाला एकच रन. 3 बॉलमध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 7 रन. 3 बॉल 7ची आवश्यकता आहे. तीन बॉल करायचे आहेत 7 रन. क्लासिकल सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट केलाय. हा चौकार आलाय. ही चुकी कितपत महागडी ठरली जाईल टीम राम योद्धा या टीम साठी.
पाहायला मिळतोय. मित्रांनो एन्जॉय करा, एन्जॉय. फक्त जल्लोष आणि उत्साह सध्याच्या घडीला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळतोय. जत्रा एन्जॉय करा, एन्जॉय. 2 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 3 धावा. अफलातून सामना, क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारा सामना आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. स्वतः टीमचा संघ मालक सूरज 2 बॉल मध्ये करायच्या त्या म्हणजे 3 रन आणि स्वतः शक्ती शर्मा त्यांच्या विरुद्ध मध्ये गोलंदाजी करतात ते देखील टीम ओनर आहेत. 2 बॉल मध्ये करायच्या 3 धावा. काय सामना पाहायला मिळतोय. टॅप केलाय परंतु या क्षणाला मॅच मध्ये नवा ट्विस्ट. 1 बॉल आणि 2 रन. बैलगाडा शर्यतीमध्ये जशी डोळ्याची पाडणी फेडणारी शर्यत आपल्याला पाहायला मिळते ना, सध्याच्या स्थितीला सेक्टर 18 प्रीमियर लीग 2026 आणि 7व्या पर्वामधील अंतिम रात्रीमधील सामना क्रमांक 2 मध्ये देखील तसाच काहीतरी थरार आपल्याला पाहायला मिळतोय. चला कॅमेरामॅन आपण देखील सज्ज राहायचं आहे. 1 बॉल मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 2 धावा. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. राम योद्धा संघ की हिटमॅन वॉरियर्स. मायबा प्रेक्षकांना विनंती आहे, जर सामना आवडला असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. संघ मालकाच्या विरुद्धामध्ये संघ मालक या ठिकाणी खेळत असताना मॅच कशी झाली माहिती का, धाकधूक धाकधूक धाकधूक. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे या मॅच साठी. 1 बॉल 2 ची आवश्यकता आहे. काय सामना पाहायला मिळतोय. 1 बॉल 2 रन. टॅप केलाय आणि सामना जिंकलाय. राम योद्धा या टीमने हा अद्भुतपूर्व विजय प्राप्त केलाय. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक चौकारावर डॉन का इंतजार तो क्या टीमने या सामन्याचा हिरो ठरला मॅन ऑफ द मॅच. या सामन्याचा हिरो ठरलाय ऋषिकेश रोकडे ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर जशी नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल पुन्हा एकदा आमच्या समेत या ठिकाणी जॉईन होतील नवी मुंबई क्रिकेट मधील एक लेजंड कॉमेंटेटर. गेले अनेक वर्ष आपल्या सुमधुर